राम राम मित्रांनो, मी तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण कुठचं ग्राफ्टिंग बघणार नाही किंवा कुठचं झाड दाखवणार नाही तुम्हाला. मी आज असं दाखवणार की तुम्ही पण म्हणणार वा, असं मी तुम्हाला आज एक वस्तू दाखवणार, एक माहिती सांगणार मित्रांनो. तर आज आज मोठी अशी विषय नाही, तर आज असा विषय आहे की आज 26 जून आहे. 26 जून आहे आणि 26 जूनच्या दिवशी आज मी व्हिडिओ बनवतोय हा, आणि तुम्हाला सांगतोय की 26 जून अजून कुठे कुठे चारा पण रुजला नाही, आणि आमच्या बागेतला हा चारा बघा. हे तुम्हाला दाखवण्यासाठी आज मी व्हिडिओ बनवतो. हे बघा, हा बघा कसा हिरवागार टवटवीत किती चारा उंच वाढलाय बघा. 26 जून आहे आज तारीख. तुम्ही म्हणाल काय पण सांगतात, तर ह्याला कुठचं रासायनिक दिलेलं नाही. हे कशामुळे झालं तर ऑर्गॅनिक. फक्त आम्ही सेंद्रिय खतामुळे ही जमिनीची सुपीकता ही अशी तयार होते मित्रांनो. आणि त्याच्यामुळे हा तुम्हाला चारा बघा कुठे पण इकडे बघा. तर हे कशामुळे तर फक्त सेंद्रिय ऑर्गॅनिक, रासायनिक खत नाही. रासायनिक खत दिलं की जमिनीची असं तुम्हाला हे दिसणारच नाही. तर हे सेंद्रिय खतामुळेच हे असं होतं मित्रांनो. तर ही तुम्हाला माहिती व्हावं. जसा हा चारा आहे तसं झाडं पण आमची होणार. त्याच्यासाठी तुम्ही पण सेंद्रिय शेतीकडेच वळा. जास्तीत जास्त तुम्हाला सेंद्रिय शेतीचा फायदा पहिल्या सुरुवातीला लगेच दिसणार नाही, पण एकदा ती चांगलं हे झालं की असा तुम्हाला फायदा दिसणार. आता हा चाराच बघा किती वाढलाय, मग झाडं पण तशीच होणार. तर तुम्हाला हेच सांगण्यासाठी व्हिडिओ बनवला मित्रांनो. तर तुम्ही जास्तीत जास्त करून सेंद्रिय शेतीकडेच वळा सगळ्यांनी. रासायनिक आहे आणि ऑर्गॅनिक आपलं आहे ते हे असं दिसतं मित्रांनो. बघा किती चारा वाढला आहे बघा कसं, आणि निरोगी मित्रांनो. हे बघा कसं आहे बघा. हे बघा कसा व्हिडिओ येते काय माहिती, पण हे बघा जे आहे ते. त्याच्यामुळे तुम्ही शेतीकडे वळा. सेंद्रिय शेतीचा हा फायदा आहे. बघा किती चारा आहे. हे बघा किती चारा आलाय बघा. तिकडे बघा माझ्या मागे. तर सेंद्रिय शेतीचा हा फायदा आहे मित्रांनो. बघा हे फायदा आहे. त्याच्यासाठी खास तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगितलं मित्रांनो. आता इकडची जमीन बघा खालची तुम्हाला कशी काळी दिसणार. ही बघा माती बघा. हे बघा काळी कशी. हे काळी बघा. हे कशामुळे तो फक्त सेंद्रिय खतमुळे, सेंद्रिय शेतीमुळे. आम्ही बागेत कुठचं रासायनिक देत नाही झाडांना किंवा काही देत नाही. झाडं 2 वर्ष लेट लागू दे, कुठचे 3 वर्ष 4 वर्ष लेट लागू दे, आम्हाला काय त्याचं हे नाही. आम्ही सेंद्रियच देणार, आणि सेंद्रिय ह्याच्या खतामुळेच हा पाला झाड हे बघा. आणि हे जसा चारा आहे तसंच झाडांना पण होणार. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडेच वळा. सेंद्रिय शेतीच आपली ही चांगली आहे. रासायनिक दिलंय तर ते जमिनीची हळूहळू सुपीकता कमी होते. रासायनिक जिथे देतात ते हवा, तर मी तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेन की जिथे शेतीत आपण रासायनिक खतं देतो थोडं तिथे ती जागा जमीन बघा, तिथला चारा बघा. आणि जिथे ही प्युअर सेंद्रिय इथे आम्ही कुठचं रासायनिक देत नाही मित्रांनो. तेव्हा ही जमीन बघा आणि मला कमेंट करून सांगा. तर आज म्हटलं हे तुम्हाला नक्कीच समजावं, सांगावं म्हणून आज व्हिडिओ बनवला. तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.